मंचर येथील पारिजात हॉस्पिटलच्या वतीने आग्रा ते रायगड या ऐतिहासिक पदयात्रेचे मोठ्या उत्साहात आणि जंगी स्वागत करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांनी 17 ऑगस्ट 1666 रोजी आग्र्याहून मुघलांच्या नजरकैदेतून धाडसी सुटका करून घेतली। त्यानंतर महाराज ज्या ऐतिहासिक मार्गाने राजगडावर पोहोचले त्याच मार्गावरून नरवीर सरदार पिलाजी गोळे यांचे 14वे वंशज माननीय श्री मारुती आबा गोळे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी ही ऐतिहासिक पदयात्रा काढण्यात येते। आज या पदयात्रेचे मंचर शहरात आगमन झाल्यानंतर पारिजात हॉस्पिटलच्या वतीने पदयात्रेतील सहभागींचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। यावेळी पारिजात हॉस्पिटलपासून छत्रपती शिवाजी महाराज वेशीपर्यंत पदयात्रेची पवित्र मशाल अभिमानाने नेण्यात आली। या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना भाजपा आंबेगाव तालुकाध्यक्ष श्री हेमंत चिखले यांनी आपले मनोगत व्यक्त केले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि या ऐतिहासिक पदयात्रेच्या परंपरेची आठवण करून देत त्यांनी पदयात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या। या सोहळ्याला डॉक्टर क्षितिज रघुनाथ काकडे, सौ ज्योत्स्ना काकडे, भाजपा आंबेगाव तालुकाध्यक्ष श्री हेमंत चिखले, श्री अमित बढे यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक, शिवप्रेमी आणि मान्यवर उपस्थित होते। उद्या राजगड येथे या ऐतिहासिक पदयात्रेचे अंतिम सांगता होणार आहे। आज मंचर नगरीमध्ये आग्रा ते राजगड ही जी ज्योत आली आहे। आग्र्यावरून निघून गेले 9 दिवस, बरोबर ना बा, 9वा-10वा दिवस आहे आणि ती उद्या परवाच्या दिवशी मला वाटतं राजगडवर पोचेल। या ज्योतीचं आपण गेले 7 वर्ष झालं मंचरमध्ये स्वागत करतो आणि ही ज्योतीचा उद्देश असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जी इतिहासामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट घडली, औरंगजेबाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं महाराज तिकडे आग्र्याला गेले आणि महाराजांना कैद केलं। त्यानंतर महाराजांची आग्र्यावरून जी सुटका महाराजांनी केली आणि त्या सुटकेनंतर ते डायरेक्ट राजगडवर आले। साधारण तो त्यांचा 17 दिवसाचा प्रवास हा इतिहासात लोकांना कळावा यासाठी आमचे मित्र आणि मार्गदर्शक आणि इतिहासाचे सखोल असे अभ्यासक मारुती आबा आज आपल्यामध्ये ती ज्योत घेऊन लोकांना हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जो हा तरुणांपर्यंत रुजला पाहिजे, वेगवेगळ्या शहरांमधून जाऊन, म्हणजे काल संगमनेरमध्ये असेल, त्या अगोदर शिरपूर असेल, आग्र्यावरून जशी निघते ती वेगवेगळ्या शहरांमधून जात ती राजगडपर्यंत प्रवास करते आणि हा इतिहास लोकांना कळायला पाहिजे। हा आज आपला अजरामर इतिहास आहे। ह्या इतिहासाची जी महंती आहे ती लोकांपर्यंत गेली पाहिजे, हाच यामागचा खरा उद्देश आहे। म्हणून आपण आज मंचरमध्ये सर्वजण पारिजात हॉस्पिटल आपले डॉक्टर क्षितिजी काकडे जे आहेत, MD आहेत, त्यांचं माध्यमातून आपण इथे त्यांचं स्वागत करतो आहे आणि ह्याही वर्षी जसं भव्य दिवस स्वागत झालं तसं आणि पुढच्याही वर्षी आपण त्याहून मोठं स्वागत करणार आहे। इथून आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून ती ज्योत पुण्याकडे रवाना होईल। धन्यवाद। रघुनाथ काकडे, माझी आई ज्योत्स्ना रघुनाथ काकडे आणि माननीय मारुती आबा गोळे यांचा ट्रेकिंगच्या माध्यमातून गेले अनेक वर्षांचा स्नेह आणि संपर्क आहे। मी स्वतःला आणि आमच्या पारिजात हॉस्पिटलच्या परिवाराला अक्षरशः भाग्यवान समजतो की आईच्या माध्यमातून आणि गोळेसाहेबांच्या माध्यमातून आम्हाला अशा व्यक्तींना इथे स्वागत करण्याचं भाग्य मिळतं की ज्यांचे पूर्वज शिवाजी महाराजांच्या सोबत स्वतः काम केलेले नरवीर पिलाजी गोळे यांचे वंशज आमच्यापर्यंत येतात। हे अक्षरशः आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे। पारिजात परिवाराच्या वतीने या ज्योतीचं आम्ही गेले 2 वर्ष स्वागत करण्याचे आम्हाला भाग्य लाभतं आहे। इथून पुढे असंच स्वागत करत राहू आणि इच्छा आहे की कधी ना कधी साहेबांसोबत आग्र्यांसोबत हा संपूर्ण जो काही पदक्रमणाचा मार्ग आहे आम्ही एकदा तरी पुढच्या वर्षी प्रयत्न करणार आहोत की सगळी टीम घेऊन आम्ही सोबत आबांचा प्रवास करणार। धन्यवाद। तुम्ही आज आंबेगाव तालुक्यामध्ये जी आग्रा ते राजगड जी काय ज्योत चालवली त्याबद्दल थोडी माहिती द्या। छत्रपती शिवाजी महाराजांची जगप्रसिद्ध आग्र्याहून जी गरुड झेप आहे ती 17 ऑगस्ट 1666ला झाली। ह्याच स्मृतीच्या निमित्ताने आम्ही दरवर्षी आग्रा ते राजगड पायीवारी सायकलवारी करत असतो। आग्र्यावरून आम्ही 17 ऑगस्ट 2026ला निघालो आहे। 1310 किलोमीटरचा प्रवास करत 11 दिवसामध्ये राजगडला आम्ही पोहोचणार आहोत। किती वर्ष झाली ह्या मोहिमेला हे 7वं वर्ष चालू आहे। तुम्ही ह्या गोळे आहात, 14 वंश आहेत, 13 वंश आहेत, त्याबद्दल थोडी माहिती द्या। माझे पूर्वज सरनोबत नरवीर पिलाजी गोळे हे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायदळाचे प्रमुख होते. मी त्यांचा 14वा वंशज आहे. नाव काय? मारुती आबा गोळे. किती दिवसाचा प्रवास आहे? हा 11 दिवसांचा प्रवास आहे टोटल. त्याच्यामध्ये किती सैनिक असतात? दररोज संख्या बदलत असते. आजच्या दिवशी जर पकडलं तर साधारणतः 155 ते 160 जण आहेत. साधारण किती दिवस लागतात? 11. हो, 11 दिवसामध्ये आम्ही आग्रा ते राजगड हे अंतर पूर्ण करतो.